तुमचे ओठ काळे पडत आहे का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बऱ्याच जणांना माहित नाही की त्यांचे ओठ काळे का पडतात. फक्त चुकीची लिपस्टिक लावल्यामुळेच नाही तर तुमच्या ह्या चुकीच्या सवयीमुळे सुद्धा तुमचे ओठ काळे पडू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सविता नंदीवार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये कसे अप्लाय करू शकतो याबद्दल माहिती सांगत असते. तसेच काही आजारांवर घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषध याबद्दलची माहिती सांगत असते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे ओठ काळे पडले असतील. त्यावर तुम्ही वेगवेगळ्या महागड्या क्रीम्स लावत असतील, लिप बाम लावत असतील, परंतु जर फायदा पडत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की आपले ओठ काळे होण्यामागे नेमकी काय कारण आहेत. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सूर्यप्रकाश. जेव्हा आपल्या ओठांवर तीव्र सूर्यप्रकाशाची किरण पडतात तेव्हा ओठांच्या ठिकाणी मेलॅनिनचं सिक्रेशन जास्त होतं, म्हणून त्या ठिकाणचा रंग हा थोडासा ब्राऊन होतो आणि नंतर कालांतराने काळा पडायला लागतो. दुसरं कारण म्हणजे धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन करणं. धूम्रपान किंवा तंबाखूमध्ये असलेलं निकोटीन हे आपले ओठ काळे पडण्याला कारणीभूत ठरू शकतात. तिसरं कारण म्हणजे डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता. जर तुम्ही पाणी कमी पित असाल किंवा कुठल्याही कारणाने तुमचं डिहायड्रेशन होत असेल तर तुमचे ओठ काळे पडण्याचे जास्त चान्सेस आहे. डिहायड्रेशनमुळे आपले ओठ कोरडे पडतात, ड्रायनेस वाढतो, त्यामुळे कालांतराने ओठ काळे पडतात. ओठ काळे होण्यामागचं चौथं कारण म्हणजे चुकीची सवय. बऱ्याच जणांना ओठ चावण्याची, ओठ दाबून ठेवण्याची चुकीची सवय असते. त्यामुळे आपल्या ओठांमध्ये ओलावा हा कमी होत जातो आणि त्या कोरडेपणामुळे मग कालांतराने ओठ काळे पडतात. ओठ काळे होण्यामागचं पाचवं कारण म्हणजे चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात सेवन करणं. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन नावाचा पदार्थ असतो, त्यामुळे ओठ काळे होण्याचे जास्त चान्सेस असतात. ओठ काळे होण्यामागे आपल्या शरीरामध्ये काही जीवनसत्वांची कमतरता देखील कारणीभूत आहे, जसं की व्हिटॅमिन B12, फॉलिक ऍसिड यामुळे सुद्धा ओठ काळे पडू शकतात. ॲनेमियामुळे ओठ काळे पडतात. तसेच काही औषधांचा साईड इफेक्टमुळे सुद्धा ओठ काळे पडतात, जसे की काही वेदनाशामक औषधी किंवा काही केमोथेरपीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी, मलेरियाच्या औषधी यामुळे सुद्धा ओठ काळे पडू शकतात. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेनल ग्लँड संबंधी काही एखादा विकार असेल, त्यामुळे हार्मोनल चेंजेस झालेले असतील तर त्यामुळे सुद्धा ओठ काळे पडण्याची शक्यता आहे. आता आपण बघूयात ओठ काळे पडण्यामागे नेमकी काय काय लक्षणं असतात. ओठ काळे पडतात म्हणजे एकदमच लगेच काळे पडत नाही. तुम्ही सूर्यप्रकाशात गेले आणि लगेच काळे पडले असं होत नाही. तर सुरुवातीला आपल्या ओठांचा रंग बदलतो, तो थोडासा ब्राउनिश दिसतो आणि जर तेव्हा आपण वेळीच ट्रीटमेंट केली नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग कालांतराने ओठ काळे पडतात. बऱ्याच जणांच्या ओठाच्या ठिकाणी रुक्षता वाढते, ड्रायनेस वाढतो, ओठांमध्ये कोरडेपणा वाढतो, ओठ फाटतात, वारंवार फाटतात आणि त्यानंतर मग ते ओठ काळे पडतात. बऱ्याच जणांचे ओठ निस्तेज दिसायला लागतात, ओठावरची जी त्वचा आहे ती निस्तेज दिसते. आता आपण बघूयात की आपण यावर घरगुती काय उपाय करू शकतो. तर तुम्ही थोडासा लिंबूचा रस आणि त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून त्याचा लेप आपल्या ओठांवर करावा. एक प्रकारचं स्क्रबिंग आपल्या ओठाचं होतं. असं रोज रात्री तुम्ही करू शकता. दुसरा उपाय म्हणजे थोडीशी साखर घ्यावी, त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करावं आणि तो आपल्या ओठांवर त्याचा लेप करावा, स्क्रब सारखं करावं. असं आठवड्यातून एक वेळा नियमितपणे करावं. तिसरा उपाय म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला दुधामध्ये मिक्स करून त्याचा कल्प तयार करायचा आहे आणि त्याचा लेप ओठांवर लावायचा आहे. त्यामुळे आपले ओठ तजेलदार, मऊ व्हायला मदत होते. दुधामुळे आपल्या ओठांमधील कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. चौथा उपाय म्हणजे कोरफडीचा गर लावावा. काळ्या ओठांना कोरफडीचा गर लावल्यामुळे काळापणा कमी व्हायला मदत होते, पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होते. पाचवा उपाय म्हणजे तुम्ही खोबऱ्याचं तेल ओठांना लावावं, त्यामुळे ओठांमधील कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. सहावा उपाय म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बीटचा रस लावावा. बीट हे नॅचरली लाल रंगाचं असतं, त्यामुळे आपल्या ओठांना नॅचरली लाल रंग येण्यासाठी बीटचा रस अतिशय उपयुक्त आहे. आता आपण बघूयात की ॲलोपॅथीमध्ये याच्यासाठी काय ट्रीटमेंट सांगितली आहे. ओठ काळे पडणं ही काही मोठी समस्या नाही, परंतु ओठ काळे दिसतात त्यामुळे बऱ्याच जणांचा कॉन्फिडन्स लो होतो, म्हणून आपण त्याची ट्रीटमेंट करतो.
तर यासाठी बऱ्याचशा वेगवेगळ्या क्रीम्स असतात ज्याच्यामध्ये हायड्रोकिनोन, कोजिक ऍसिड, व्हिटॅमिन सी युक्त बरेचशी क्रीम्स बाजारामध्ये मेडिकलमध्ये अवेलेबल आहे. तर यापैकी कुठलंही एक क्रीम तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने लावावं. दुसरं म्हणजे ओठांसाठी सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन युक्त लिप बाम लावणं गरजेचं आहे. त्यामुळे युव्ही रेचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या ओठांवर होणार नाही, मेलॅनिनचं सिंथेसिस जास्त होणार नाही आणि ओठ काळे पडणार नाही. तिसरं म्हणजे यामध्ये केमिकल पील्स देखील केले जातात. वेगवेगळे केमिकलच्या यूज करून जी वरची लेअर आहे ती काढली जाते, यालाच केमिकल पिलिंग असं म्हणतात. चौथं म्हणजे जर ह्या सगळ्या उपायांनी जर फरक पडत नसेल आणि ओठ जास्तच काळे झाले असतील तर तुम्ही यासाठी लेझर थेरपी करू शकता. आता आपण बघूयात की यामागे आयुर्वेदिक काय दृष्टिकोन आहे. जेव्हा आपल्या शरीरातील पित्तदोष वाढतो, वातदोष वाढतो, तेव्हा आपल्या शरीरावर कुठेही काळेपणा येतो, काळसरपणा येतो. सूर्याच्या उष्णतेमुळे जेव्हा ओठांमध्ये काळेपणा आलेला असतो, मेलॅनिनचं सिंथेसिस जास्त झालेलं असतं, म्हणजे त्या ठिकाणी आपला पित्तदोष वाढलेला असतो आणि पित्तदोष कमी करण्यासाठी जे जे उपाय आहेत ते केले पाहिजे. तर यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही त्या ठिकाणी कोरफड लावू शकतात. दुसरा उपाय म्हणजे ज्येष्ठ मधाची पावडर दुधामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी लेप त्याचा करावा. तिसरा उपाय म्हणजे हळद आणि दुधाचा लेप तुम्ही ओठांवर करावा. सुमारे 5 ते 10 मिनिट ठेवावं, त्यानंतर धुवून टाकावं. त्यामुळे ओठांचा ओलावा टिकून राहतो, तसेच काळसरपणा कमी व्हायला मदत होते, ओठांचा रंग उजळायला मदत होते. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही कुंकुमादी तेलाने देखील मसाज करू शकतात. कुंकुमादी तेल हे स्किन ब्राईटनिंग साठी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही त्या ठिकाणी ग्लिसरीन देखील लावू शकतात. ग्लिसरीनमुळे आपल्या ओठांचा नॅचरल मॉइश्चरायझर ओलावा टिकून राहायला मदत होते. जर तुम्हाला वाटत असेल की आपले ओठ काळे होऊ नये तर यासाठी सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही डायरेक्ट उन्हात जाऊ नये. जायचं असेल तर सनस्क्रीन युक्त लिप बाम लावणं गरजेचं आहे. धूम्रपान आणि तंबाखू सेवन करत असाल तर ते टाळणं गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे बऱ्याच जणांना ओठ चावायची सवय असते, ओठ दाबायची सवय असते, ती सवय बंद करणं गरजेचं आहे. आपल्या चेहऱ्यासाठी, स्किनसाठी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स यूज करणं खूप गरजेचं आहे. हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. तर शरीरातील पाणी कमी झालं तर आपल्या शरीरामध्ये ओरल ड्रायनेस येण्याची शक्यता असते. तसेच संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12, फॉलेट युक्त आहाराचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या ओठांची काळजी घ्या, आपला कॉन्फिडन्स वाढवा. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.